नमस्कार मंडळी, मी सुखदा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. टायटल वरून तुम्हाला कळलंच असेल की आज मी दाखवणार आहे की हाऊ टू ब्लो ड्राय माय हेअर. ब्लो ड्रायच्या अगोदर तुमचे केस खूप ओले नसायला पाहिजेत, 80% सुकलेले असले पाहिजेत, थोडेफार डॅम्प असले पाहिजेत. तर आता मी माझा हेअर वॉश केलेला आहे आणि आता माझे केस 80% ड्राय आहेत. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे की मी कोणते प्रॉडक्ट्स वापरते ॲज अ हेअर हायड्रेशन साठी आणि कसे मी ब्लो ड्राय करते ते. तर नेक्स्ट स्टेप मध्ये पाहूया. हेअर वॉश केल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला हेअर हायड्रेशन साठी तुम्ही कोणतेही हेअर क्रीम वापरू शकता. मी इथे वापरत आहे L'Oreal Paris Hyaluronic Acid Night Cream. हेअर क्रीम वापरते. एवढं हाफ सेक्शनला सफिशियंट आहे. हेअर 2 सेक्शन मध्ये डिवाइड करून घ्यायचे आहेत. मध्ये भाग, मागून भाग असे, आणि ईच सेक्शनला एवढं क्रीम लावायचं आहे, इव्हनली डिस्ट्रीब्यूट करून. वरपासून लावायचं आहे, रूटला नाही लावायचं. कोणतंही हेअर क्रीम, हेअर सिरम रूटला नाही लावायचं. रूटला फक्त आणि फक्त ऑइल लावायचं. हे झालेलं आहे. दुसऱ्या साईडला सुद्धा लावून घेऊया. ह्याचा स्मेल खूप चांगला आहे आणि खूप काळापर्यंत हे असे सॉफ्ट राहतात. मला तर हे भयानक आवडतं. ओके, तर मी क्रीम दोन्ही साईडला सगळ्या केसांना लावून घेतलेला आहे. ब्लो ड्राय करताना आपण हीट टूल वापरतो. हीट टूलचा वापर केला जातो. तर त्या हीट पासून आपल्या केसांचं रक्षण होण्यासाठी, प्रोटेक्शन होण्यासाठी मी इथे वापरत आहे बी ब्लंटचा हेअर स्प्रे. जवळून नाही मारायचंय, काही अंतरावरून मारायचंय. आणि तो सगळ्या केसांना लागला की नाही ह्याची खात्री करून घ्यायची. ओके, हे झाल्यानंतर तुम्ही बघू शकता माझे केस खूप जास्त वेव्ही आहेत. थोडेसे कर्ली साईडला आहेत. जर तुम्ही कर्ल्स बघितलात तर ते टाईट कर्ल्स आहेत. तर ते एकदा मी ब्रशच्या साहाय्याने त्या नॉट्स आहेत, टँगल्स आहेत, ते रिमूव्ह करून घेते. म्हणजे जेव्हा आपण ब्लो ड्राय करतो तेव्हा खूप छान स्मूथ फिनिश येतं. दोन्ही साईडला ते करून घ्यायचं. अशा प्रकारे केस एकदा छान विंचरून घ्यायचे. अगदी तुम्हाला जर सवय असेल तर अगदी 10 मिनिटात सुद्धा ब्लो ड्राय होतो. ब्लो ड्राय करताना एक साइड हाफ साइड घ्यायची आणि ती वरती पिनअप करून घ्यायचे. टोटल तुम्हाला 2 क्लिप्स, अशा क्लिप्स ज्या आपण पोनीटेल करायला वापरतो त्या लावून घ्यायचे. पूर्ण हा असा
हा हाफ सेक्शन असला तरी ह्याचे आपण पुढे 3 ते 4 सेक्शन करणार आहोत. सगळ्या सेक्शनला ब्लो ड्राय करायचा नाहीये, त्याला खूप वेळ लागतो आणि ब्लो ड्राय तेवढा इफेक्टिव्ह होत नाही. त्याच्यामुळे हा जो हाफ सेक्शन आहे त्याच्यातला खालचा जो भाग आहे, लाईक असं सेक्शन कसे करायचे, कानाच्या खालचा जो पार्ट येतो तो एक सेक्शन मध्ये घ्यायचा आहे. अर्ध्या हाफ कानाच्या खालचा, वरचा आहे तो आपण असा रोल करून वरती पिनअप करून घ्यायचा आहे. अशा दोन, जर तुम्हाला सवय नसेल तर तुम्ही 4 सेक्शन अगोदरच करून घेऊ शकताय, पण जास्त मेहनत करायची नसेल तर 2 सेक्शन वाईज करायचंय. इथे मी घेतलेला आहे ॲलन ट्रूमॅनचा ब्लो ब्रश, हा वाला. हा खूप छान आहे, गेली 2 वर्ष मी हा वापरते आणि ह्याने ब्लो ड्राय खूप होतं. मी इथे सेटिंग वापरणार आहे हाय वरती. जोपर्यंत माझे केस स्मूथ स्ट्रेट होत नाही तोपर्यंत मी फिरवणार आहे. साधारण 3 ते 4 पास ह्याला लागतात. चला सुरुवात करूया. प्रत्येक पास हा हळूहळू करायचा आहे, खूप घाईमध्ये नाही करायचंय. मी इथे दाखवले त्याप्रमाणे हळूहळू करायचंय, त्याने ब्लो ड्राय खूप छान होतं. तुमचे केस जर 80% पर्यंत ड्राय असतील तर 3 ते 4 पास मध्ये खूप छान हे ब्लो ड्राय होतात आणि खाली थोडस कर्ल इफेक्ट पण आला आहे, हा बघा. आणि सगळे केस झाल्यानंतर हे खूप छान वाटतं आणि एक शाईन येते केसांना, तीही खूप छान असते. आता ह्याच्यानंतर हा आपला झाला आहे पहिला सेक्शन. ह्याच्यानंतर हे केस मागे करूया, वरचे जे आहेत त्याचे सेक्शन करून घेऊया. सेक्शन करताना हे उरलेले आहेत कानाच्या वर पासून, पण तो मागच्या साईडने घ्यायचा आहे, हे बघा. खाली हा एवढा पार्ट आणि बाकीचा हा पार्ट आहे तो मी थर्ड सेक्शनला घेते. मला सवय झाली आहे त्याच्यामुळे मी 3 सेक्शन मध्ये करते. तुम्ही बिगिनर्स असाल तर 4 सेक्शन मध्ये करा. एवढे केस आता आपण ब्लो ड्राय करून घेणार आहोत. पहिले 2 पास हे हाय सेटिंग वरती करून घ्यायचे. नेक्स्ट जे 2 पास असतात ते तुम्ही लो सेटिंग वर करून घ्या, म्हणजे केस छान सेट होतील.
हे बघा, दुसराही सेक्शन हा कर्ल सुद्धा झालेला आहे आणि खूप छान शाईन सुद्धा त्याला आलेली आहे आणि खूप स्लीक दोन्ही सेक्शन खूप छान वाटतात आहेत आणि खाली थोडीशी कर्ल झाल्यामुळे ते अगदी खूप छान वाटतात आहेत. हे कर्ल तुम्ही इनवर्ड किंवा आउटवर्ड सुद्धा करू शकताय. मिक्स झाले तरी ते खूप छान दिसतात. लास्ट सेक्शन करून घेऊया. हे बघा, हे खूप छान असे शेवटी शेवटी कर्ल्स झालेले आहे आणि लुक ॲट द शाईन. यानंतर तुम्ही एकतर लगेचच किंवा हे ऑप्शनल आहे, लावायचंच असं नाही, पण केस अजून थोडे शायनी दिसण्यासाठी मी हेअर सिरम लावत आहे. इथे मी घेतलेलं आहे लोरियलचं हेअर सिरम. ते जास्त घ्यायचं नाहीये. हाफ सेक्शनला 1 to 2 ड्रॉप्स खूप जास्त होतात. मी फक्त एक पंप घेतलेला आहे अख्ख्या केसांसाठी. सगळ्या हाताला लावून घ्यायचे आणि खूप हलक्या हाताने लावायचे. एकीकडे जास्त एकीकडे कमी असं लागता कामा नये. इव्हनली स्प्रेड व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे सुरुवातीला तुम्ही एंड्सला लावायला सुरुवात केलात तरी चालेल, कारण हा जो क्राउनचा जो एरिया आहे तो जास्त ऑइली नाही दिसणार. लो सेटिंग वरती मी एक पास करते, जेणेकरून जे हेअर सिरम आहे ते लगेचच हेअर मध्ये ऍब्सॉर्ब होण्यासाठी. ऑप्शनल आहे, नाही केला तरी चालेल. हा झाला आहे हाफ सेक्शन, बघू शकता. फटाफट मी ह्याही केसांचं ब्लो ड्राय करून घेते. ब्लो ड्रायने नॅचरली केस स्ट्रेट होतात. एकदम सरळ असे होत नाहीत, पोकळ स्ट्रेट होत नाहीत. जर तुम्हाला तसे पाहिजे असेल तर मी व्हिडिओच्या शेवटी सांगितलेले आहे की ते कसे अचीव करता येतील ते. ज्याप्रमाणे आपला हेअरकट असेल त्याप्रमाणे हेअरच्या शेवटी कर्ल्स तयार होतील.
तर हे झालेत आपले हेअर ब्लो ड्राय. तुम्ही शाईन सुद्धा बघू शकता, खूप छान शाईन येते, खूप स्ट्रेट होतात केस. ह्याच्याही पुढे जाऊन तुम्हाला जर आयर्न करायचं असेल तर तुम्ही ते ह्या स्टेज वरती करू शकता. जर तुम्हाला केस आयर्न करायचे असतील, अजूनही पोकळ स्ट्रेट हवे असतील, तर तुम्ही हेअर स्ट्रेटनर घ्यायचा आहे. कुठलाही हेअर ब्रश जरूर घ्या. तो एका एका छोट्या छोट्या सेक्शनने घेऊन केस स्ट्रेट करायचे ते असे घ्यायचे आणि नंतर हेअर स्ट्रेटनर असा फिरवायचा. ते अजूनही केस स्ट्रेट होतील. पण ब्लो ड्रायरने तुमचे केस खूप स्मूथ होतात. ब्लो ड्रायरने तुमचे केस स्मूथ होतील, स्ट्रेट होतील आणि हा इफेक्ट तुम्हाला नेक्स्ट वॉश पर्यंत आरामात राहतो. तर तुम्हीही सलॉन मध्ये जाण्यापेक्षा आणि तिथे 500-1000 रुपये खर्च करण्यापेक्षा घरच्या घरी तुम्ही असा ब्लो ड्राय आपला केस कुठल्याही समारंभात उत्तम दिसतात. कुठलाही फंक्शन असेल, बर्थडे पार्टी असेल, लग्न समारंभ असेल, नाहीतर तुम्ही कुठेही स्टँड आउट तुम्हाला व्हायचं असेल, तर तुम्ही अशा पद्धतीनं आपलं हेअर ब्लो ड्राय करू शकता. तर तुम्ही जर कोणाला येत्या लग्न समारंभासाठी असा जर ब्लो ड्राय केस करायचे असतील, त्यासाठी कोणते प्रोडक्ट वापरायचे आहेत, कसा ब्लो ड्राय करायचा आहे, सेक्शन का महत्वाचं आहे, हे त्यांना सांगायचं असेल तर माझा व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.